ऑसम. हाय फ्रेंड्स, मी योगेश आपल्यासाठी घेऊन आलो आहे नवीन चॅनल ज्याचं नाव आहे योग टेक्निकल गुरु. मित्रांनो, आपण या चॅनलमध्ये टेक्नॉलॉजीविषयी नवीन नवीन अपडेट्स बघणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. चला तर मित्रांनो, आज आपण आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो की आपण व्हॉट्सअपमध्ये जे मेसेज सेंड करतो त्यामध्ये काही नवीन नवीन ट्रिक्स आहे, काही सेटिंग्स आहे, त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आपण सपोज मेसेज सेंड करत आहोत समोरच्या व्यक्तीला. त्यामध्ये से फॉर एक्झाम्पल मित्रांनो, आपण हे टेक्स्ट आहे आपल्याला समोरच्या व्यक्तीला सेंड करायचं आहे, परंतु त्या सेंड करताना त्यामध्ये आपल्याला काही चेंजेस करायचे आहे. जसे की आपल्याला सपोज हे जे सेंटेन्स आहे याला आपण बोल्ड करायचं आहे, तर आपण स्टार बटनचा वापर करून आपण याला असेही हे करू शकतो बोल्ड. त्यानंतर आपण इथे आपण जर आपल्याला समजा इटॅलिक या पद्धतीचं फॉर्मॅट यूज करायचा आहे तर या ठिकाणी आपण अंडरस्कोर बटनचा यूज सुद्धा करू शकतो. परंतु मित्रांनो, टेक्स्ट फार मोठा असेल तर आपल्या कोणी शक्य नाही. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये आपल्याला पूर्ण जे टेक्स्ट आहे याला सिलेक्ट करायचं आहे. इथे 3 डॉट्स दिलेले आहे, या 3 डॉट्सला क्लिक करून इथे आपण सिंपल जर बोर्डला क्लिक केलं तर ॲटोमॅटिक तुमचं जे टेक्स्ट आहे ते पूर्ण पॅराग्राफ बोर्डमध्ये येईल. सेम आपल्याला जर बोर्डमधून इटॅलिक करायचे असेल तर सिंपल ती पूर्ण टेक्स्ट सिलेक्ट करून 3 डॉट्सला क्लिक करून आपण वापस इथे इटॅलिक सिलेक्ट करून आपण असंही करू शकतो. आपण हा मेसेज सेंड केल्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं की यामध्ये आपण काहीतरी जे मॅटर सेंड केलेलं आहे त्यामध्ये काहीतरी चुकीचं आहे, तर आपण मेसेज परत सेंड न करता आपण सिंपल त्या मेसेजला सिलेक्ट करून वरती 3 डॉट्सला क्लिक करून सिंपल आपण एडिट या बटनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण सपोज 30 हे आपल्याकडून चुकीचं सेंड करण्यात आलं होतं, तर आपल्याला सपोज 35 करायचं आहे, तर आपण सिंपल 35 क्लिक करायचं आणि पुणेच्या ऐवजी सपोज आपल्याला मुंबई सेंड करायचं आहे, तर आपण मुंबई टाईप करून वापस करेक्शन करून आपण या पद्धतीने सेंड करू शकतो.